नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करावं. जिल्ह्यातील विकास प्रकल्प निर्धारित कालावधीमध्ये आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावेत. प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करताना कोणतीही बाब अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगतानाच महसूल विभागाने 7/12 अद्ययावत करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवावी. ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहावे. आपले सरकार आणि पीजी पोर्टलवरील नागरिकांच्या तक्रारीचे विहित कालावधीमध्ये निराकरण करावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहेत. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आयोजित बैठकीत डॉक्टर पुलकुंडवार यांनी विविध विभागाच्या योजना, विकास कामे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पुलकुंडवार यांनी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्यक्ष संदेशही प्रसारित केला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असून अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याच वेळी त्यांच्या हस्ते शुभमंगल थोडं सावधान या लघुपटाचं विमोचन करण्यात आलं. बालविवाहासारख्या सामाजिक समस्येला आळा घालण्यासाठी जनजागृतीसोबतच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं प्रभावी काम करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने जिल्हाभर व्यापक जनसहभागातून ग्रामसभा आणि वार्ड सभाचं आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या समन्वयातून हे अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. विभागीय स्तरावर श्री उदय सिंह भोसले, उपविभागीय अधिकारी परभणी शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी सेलू, श्रीमती संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी पाथरी आणि जीवराज डापकर, उपविभागीय अधिकारी गंगाखेड, क्षेत्रीय स्तरावर तहसीलदार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO, सुपरवायझर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि समन्वयाने काम करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. मागील वर्षी पाथरी विधानसभा मतदारसंघासह गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या लक्षात घेता मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीनं 8 कोटी रुपयांचा निधी सर्वेक्षण करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी आणि इतर नद्या ओढेकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होत असल्यामुळे जवळपास जिल्ह्यातील 117 गावे यांचे पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2027 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. बहुतांश गावामध्ये बोटीद्वारे नागरिकांना इतरत्र हलवून त्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गोदाकाठच्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणं, त्या गावांच्या नदीकाठावर पूर संरक्षण भिंत बांधून भविष्यातील दुर्घटनापासून त्यांना सुरक्षित करणं, अशा उपाययोजना करण्यासाठी आत्ताच पावले उचलण्याची गरज आहे, असं मत आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये आयोजित बैठकीत केले होते. त्याची दखल घेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल गोदाकाठच्या सर्वेक्षणासाठी
8 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतीमधून समाजातील वास्तवाचं प्रभावी चित्रण झालं असून त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावं असं प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंडित अवचार यांनी केलं आहे. जागतिक कीर्तीचे प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य आणि भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त 1 ऑगस्ट हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त हिंगोली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतीसह मराठी विविध ग्रंथांचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष डोक, शंभूनाथ दुभळकर, दिगंबर झुंजारे ग्रंथालय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक कारवाई व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत एकूण 3,566 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून अंतिम बंधपत्र भरून घेण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परभणी पोलिसांनी मागील अवघ्या 2 महिन्यामध्ये बॉन्डच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांना न्यायालयाच्या आदेशाने MCR मध्ये पाठविण्याची कारवाई केली आहे. याच कालावधीमध्ये ब्रीच ऑफ बॉन्ड अंतर्गत एकूण 49 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 38 आरोपींकडून 1,75,000 इतका दंड देखील वसूल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रतिबंधक शाखेच्या पोलीस अंमलदार ज्योती चौरे आणि शेख फराह यांनी यशस्वीरित्या पार पाडली. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीनं इतिहास महाराष्ट्राचा 2026 या उपक्रमाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित एकपात्री नाट्यछटा, स्वगत आणि नाटुकले सादरीकरण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाची प्राथमिक फेरी रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी वैष्णवी मंगल कार्यालय परभणी या ठिकाणी होणार आहे. बालरंगभूमी परिषद शाखा परभणी यांच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील शाळा, बालकलावंत, नाट्य प्रशिक्षक आणि पालकांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.